उपयोग करून घ्या. म्हणजे जर समजा आपल्याकडं संधी आली, क्षण आला, तर त्याचा उपयोग आपल्याला म्हणजे बरोबर केला पाहिजे. का आवडलं हे वाक्य? कारण की आपल्याला जोर आपल्याला पाप होत नाही तर पण आपण कष्ट घेत नाही. आणि मेडिटेशनमुळे काय फायदा होऊ शकतो? आपलं मन शांत राहणार, आपल्याला एकाग्रता वाढणार आपली आणि आपल्याला अभ्यासात मन लागणार. दोन व्यक्ती एकाकी वाटचाल आले आहेत आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. म्हणजे मी पण लाईक दॅटच माझं चाललेलं आहे. म्हणजे मी एकटाच जे पण करायचं ते करतो. मित्रांना म्हणलं तर मित्र म्हणतात की नाही नाही असं नाही. आणि जर म्हणलं तर मेडिटेशन म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन जास्त वाटतं. आता गौतम बुद्धांनी फक्त एका झाडाखाली एवढी विद्या प्राप्त केली तर आपण का नाही करू? राईट. खाली बस. पुढे.
आत्मोन्नती महान कार्य आणि वेळ फारच थोडी आहे. बेसावधानीपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल. खाली बस. जिथं चाललंय तिथून. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आला आहेत आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूर पर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहेत. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखानेच ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हीच जीवनातील परम सत्य आहे. परंतु एकटेपणापासून घाबरणे, रागा करणे, पाथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्याच एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही या दुःखद गोष्टीचाच उदावपोह करीत विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभ कर्मामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कुणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही अशा बोलणाऱ्याने स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिततेची साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला कमी परंतु साकृत्य अधिक करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो तर सत्कार्याचा प्रभाव कायमचा असतो. मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो की आश्चर्य वाटावे. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या विराट प्रमाणात सत्यास्तिक लिहिण्यापासून इतके आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरू करण्यात आली त्या पूर्ण प्रणालीचा हाच ध्यास आहे. काय करावे? परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही. आम्हाला कोणी मदत करीत नाही. काही विशेष करण्याची संधीच आम्हाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी करीत राहणे व्यर्थ आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांच्या माती फोडण्याचा अशा तक्रारीमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते. स्वतःच्या वर्तमान परिस्थितीकरता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवी देवतांसमोर नाक घासतात. या सर्वांचे कारण म्हणजे आमचा स्वतःवर विश्वास नसते. दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो. परंतु या सुखी लोकांनी किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहेत याकडे आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो. अशी जिद्द आमच्या अंगी आहे का? याकडे आम्ही लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्याने हे आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने सढळपणे प्रदान केले आहे ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल.